मित्रांनो, हा इंटरव्ह्यू कोणी कोणी पाहिला आणि ज्यांनी कोणी पाहिला त्यांच्या मनामध्ये काय भावना होत्या. मी खरं सांगू, जेव्हा मी पहिल्यांदा हा व्हिडिओ बघितला, इंटरव्ह्यू बघितला, त्यावेळेस माझ्या मनातल्या ज्या भावना होत्या ते मला डायरेक्ट अनिल कपूरकडे घेऊन गेल्या. अनिल कपूर म्हणजेच नायक चित्रपटाकडे घेऊन गेल्या. त्यामध्ये अनिल कपूर नाही का एकदम कुठल्याही दबावाला न जुमानता, त्याला वाटतही नाही की माझ्यासमोर कोणता मोठा व्यक्ती बसलेला आहे किंवा कोण बसलेला आहे, तरी तो प्रश्नांचा भडीमार एवढा अचूकपणे मांडतो की समोर बसलेला जो मुख्यमंत्री असतो म्हणजे अमरीश पुरी याला सुधरत नाही की काय उत्तर द्यावं आणि काय नाही. या पद्धतीनं अनिल कपूर त्यामध्ये एकदम प्रश्नांचा भडीमार करतो. आणि तसंच काहीच आहे ना, त्या इंटरव्ह्यूची आठवण नितीनजी गडकरी साहेबांचा जो आता नेमका आलेला इंटरव्ह्यू आहे ते बघताना झाली. म्हणजे त्या महिलेनं, रिपोर्टर महिलेनं जे प्रश्न विचारले ते बरोबर आहेत. तिनं जनतेचेच प्रश्न नितीन गडकरी साहेबांपर्यंत मांडले तर की E20 पेट्रोलबद्दल, बरोबर आहे. आणि त्यावरती नितीन गडकरी साहेबांनी पण त्यांना बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं दिले आणि बऱ्याचशा गोष्टींमध्ये त्यांनी असं सांगितलं की तुम्ही जे माझ्यावरती आरोप लावताय तर त्याचे सर्टिफिकेट घेऊन या की खरंच E20 पेट्रोलमुळे गाड्यांचं नुकसान होत आहे किंवा अवरेज कमी होत आहे. या पद्धतीच्या बऱ्याचशा काही गोष्टी नितीनजी गडकरी साहेबांनी पण बोललेल्या आहे. तर मित्रांनो, एकंदरीतच हा व्हिडिओ, हे इंटरव्ह्यू बघताना मला खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे त्या जर्नलिस्टचं, त्या रिपोर्टरचं. आणि तुम्हाला काय वाटतं हा इंटरव्ह्यू बघत असताना किंवा इंटरव्ह्यू बघितल्याच्या नंतर तुम्हाला काय वाटतं की कोण बरोबर होतं? इंटरव्ह्यू घेणारी महिला बरोबर होती तिच्या प्रश्नाला की उत्तर देणारे नितीनजी गडकरी साहेब होते? आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा की कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ, कसा नाही. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.